मंडळी, मध्यंतरी 4-5 वर्षापूर्वी कोरोना आला आणि या कोरोनामध्ये लोकांचे फार हाल झाले. अक्षरशः हॉस्पिटलमध्ये, त्या दवाखान्यांमध्ये लोकांना बेडसुद्धा भेटेनात, काहींना ऑक्सिजन भेटेना. मंडळी, ही सगळी काही घटना घडत असताना वयस्क गावाखेड्यापाड्यातली जुनी लोक म्हणत होते की ह्या जगामध्ये, या कलियुगामध्ये पाप फार वाढलं, त्या देवाला या पापाचा भार सहन होईना, आता हे जग बुडणार, आता कल्की अवतार येणार. मंडळी, आत्ताच्या अलीकडच्याच नुकत्या काळामध्ये नद्यांना काही प्रचंड महापूर आलेला आहे. अक्षरशः जनजीवन सगळं विस्कळीत होऊन चाललेलं आहे. नेमकं घडतंय तरी काय? आणि याच्यामध्येच बरीचशी काही वयस्क माणसं आहेत, ती बोलतात की ह्या जगामध्ये पाप फार वाढलं, त्याच्यामुळे देवाला हे सहन होईना. मंडळी, हे खरंच असू शकतं का असं, की खरंच देवाला हे पाप सहन होईना का? मंडळी, अक्षरशः सध्या नवरात्री उत्सवाचा काळ सुरू आहे आणि या नवरात्री उत्सवामध्ये असणारी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. गुजरातमध्ये एक प्रसिद्ध असणारा गरबा नावाचा खेळ, आणि हा गरबा नावाचा खेळ सध्या वेगळ्याच चर्चेत आहे. मंडळी, प्रामुख्याने नवरात्रीच्या उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये हा खेळ जास्त करून खेळला जातो. मंडळी, या काळामध्ये, या गरब्याच्या काळामध्ये गर्भनिरोधक गोळ्या आणि निरोध यांची विक्री तब्बल 50 ते 60% वाढत निघालेली आहे. मंडळी, याच काळामध्ये हे असं का घडतं की याच नवरात्री उत्सवाच्या काळामध्ये जे काही कॉन्डॉम्स आपण ज्याला म्हणतो, ज्याला मराठीमध्ये निरोध म्हणतात, तर निरोध किंवा गर्भनिरोधक गोळ्या यांच्या विक्रीचं प्रमाण इतकं प्रचंड का वाढत आहे? मंडळी, याच्यामधली एक गुपित, जे गुपित सर्रासपणे बोललं जात नाही, की या गरब्याच्या काळामध्ये, या गरबा खेळायच्या निमित्तानं ज्या काही तरुण मुली वगैरे असतील, तर त्यांना घरामधून बाहेर पडण्याची मुभा दिली जाते. मंडळी, नवरात्रीच्या त्या 9 दिवसांमध्ये प्रामुख्याने जास्त करून गुजरातमध्ये तो जो गरबा खेळला जातो, तर त्या काळामध्ये गरबा खेळण्यासाठी बाहेर जाणाऱ्या त्या मुली आणि रात्री अपरात्री त्या ठिकाणी एकत्रित ग्रुपने, संघटनेने येणारी ती जी मुलं आहेत किंवा त्या ज्या मुली आहेत, यांच्यामध्ये होणारी ओळख, तो गरबा खेळ खेळत असताना एकमेकांशी होणारी नजरानजर, आणि याच्यामधून जे काही घडतं ते मंडळी न सांगण्यासारखं. आणि याच्यातूनच त्या ज्या मुली आहेत, ते जे मुलं आहेत, यांच्यामध्ये न जाणो जे काही घडतं, आणि याच्याचमुळे या नवरात्रीच्या काळामध्ये गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोम्स यांची विक्री तब्बल 50 ते 60% वाढलेली आहे. मंडळी, जी काही आता जुनी लोक बोलतात की सध्या महापूर येतोय, कोरोनासारखी भयंकर महामारी येऊन गेली, सध्या या पापांचा भार त्या देवाला सोसण आहे, म्हणून सध्या कल्की अवतार येणार आणि हे जग नष्ट होणार, हे जग बुडणार. मंडळी, विचार करा, काय चुकतंय का हो त्या लोकांचं, की खरंच या कलियुगामध्ये पापानं किती परिसीमा पार केलेली आहे हे आपल्या लक्षामध्ये येतं. मंडळी, खरं तर नवरात्री उत्सव हा एक पवित्र काळ, हा एक पवित्र उत्सव, आणि याच काळामध्ये हे असं काही घडतंय की जे बोलायलासुद्धा आणि ऐकणाऱ्याला ऐकायलासुद्धा लाज वाटेल. मंडळी, खरं तर हा विषय कडू आहे, परंतु तितकाच सत्य आहे. हा वाईट कडू विषय मांडण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती, परंतु याच्यामधलं वास्तव, याच्यामधलं सत्य, याच्यामधलं तथ्य हे आपल्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, हाच एक निव्वळ माझा अट्टहास असतोय. मंडळी, खरंच नेमकं चाललंय तरी काय या जगामध्ये, चाललंय तरी काय? आपण लय साधी भोळी खेड्यापाड्यातली माणसं आहोत. मंडळी, ह्याच्या पलीकडची दुनिया ही अत्यंत वेगळी आहे. आणि सध्या मंडळी, एक चिंता अशी वाटते की हा जो गरबा खेळ आहे, हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हळूहळू प्रचलित होत चालला आहे. मुंबई, पुण्यासारखी शहरं असतील, या ठिकाणी ते जे परप्रांतीय लोक असतील, गुजरात वगैरे किंवा अन्य काही राष्ट्रांमधून किंवा अन्य काही प्रांतांमधून येणारे लोक असतील, तर ते कामाधंद्याच्या, रोजगाराच्या निमित्तानं इकडे येतात आणि इथं स्थायिक होतात. मग त्यांचे जे संस्कृती आहे किंवा पिढीजात त्यांच्यामध्ये जे काही खेळ असतील, तर ते याच ठिकाणी रुजतात आणि आपली ही संस्कृती त्या संस्कृतीला आपलेसं करून घेतं. मंडळी, याच्यामध्ये चुकीचं असं काहीच नाही. तो जो गरबा खेळ आहे, तो सुद्धा गरबा खेळ वाईट आहे असं आपलं मत नाही. साधारणतः 5000 वर्षापूर्वीपासूनची त्यांची ती परंपरा आहे. त्या गुजरातमध्ये 5000 वर्षापूर्वीपासून तो गरबा खेळ खेळला जातो आहे. आणि मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा टिपऱ्या नावाचा जो खेळ आहे, तो सुद्धा फार जुना खेळ. आणि हा जो गरबा आहे आणि टिपऱ्या ह्या साधारणपणे सर्रासपणे एकाच स्वरूपातले खेळ आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडच्या सुद्धा लोकांनी, आपल्याकडच्या सुद्धा तरुण मुलींनी हा जो खेळ आहे हा अंगीकृत करून घेतलेला आहे, थोडक्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळे हा गुजरातचा गरबा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये सुद्धा चांगला रुजू लागलेला आहे. मंडळी, चिंतेची बाब एवढीच
की सध्या गुजरातमध्ये जे काही सगळं घडतं आहे ते आपल्याकडे घडू नये. मंडळी, अक्षरशः तरुण मुली आणि या मुलींनासुद्धा त्यांच्या घरचे की ठीक आहे बुवा 9 दिवस तरी आपली मुलगी घरामधून बाहेर पडते, कुठेतरी तिच्या मैत्रिणी असतील त्यांच्यामध्ये एकत्रित ते गरबा खेळत असतील आणि याच्यासाठी घरचेसुद्धा त्या मुलीला घरामधून बाहेर जायची परवानगी देतात. त्या मुलीला मुक्तपणे घराच्या बाहेर त्या दिवशी फिरायची मुभा मिळते आणि विशेषतः हा गरबा खेळ हा सायंकाळी खेळला जातो आणि त्या ठिकाणी अनेक मुलं येतात, अनेक मुली येतात आणि त्या ठिकाणी हा गरब्याचा खेळ खेळला जातो. मंडळी, याच्यामध्ये घडतं असं की सगळीच पोरं काय सारखी नसतात आणि सगळ्याच पोरी काय सारख्या नसतात आणि विशेषतः मंडळी शेवटी निसर्ग आहे. निसर्गानं जशी पोटाची भूक दिलेली आहे तशी पोटाखालची सुद्धा भूक दिलेली आहे. एक विशिष्ट वेगळं वय असतं आणि याच्यामध्ये खरा सुरू होतो प्रेमाचा झांगडगुत्ता. तो केवळ आणि केवळ मोजक्या काही तासामध्ये, मोजक्या काही क्षणामध्ये त्या मुलींची आणि त्या मुलांची नजरानजर होते. मंडळी, त्यांच्यामध्ये इतक्या अति तात्काळ कसं काय प्रेम उत्पन्न होतं बुवा, आपण म्हणतो इतक्या अति तात्काळ त्यांचं प्रेम उत्पन्न होतं आणि मग काय ह्या प्रेमयुगलांमध्ये भलतंच काही घडू शकतं, घडू लागतं आणि ही पवित्र असणारी संस्कृती, पवित्र असणारा नवरात्र उत्सवसुद्धा ह्या महाभागांमुळे खरं तर कलंकित होत जातो. मंडळी, अक्षरशः आता मी सुरुवातीला तुम्हाला बोललो की या गरब्यामध्ये हा जो गरबा खेळ आहे, या गरबा खेळ खेळता खेळता ह्यांची गाडी मात्र दुसरीकडे जाते आणि ह्या गरब्यामध्ये गर्भ राहू नये म्हणून गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात, निरोध घेतले जातात, ज्याला आपण कंडोम्स म्हणतो आणि याच्यामुळं या निरोधाची, या कंडोम्सची विक्री ही या काळामध्ये 50 ते 60% इतक्या प्रमाणामध्ये ती विक्री वाढते. मंडळी बघा, डोकं चक्रावून टाकणारी ही सगळी गोष्ट आहे ना, की एवढा मोठा नवरात्रीचा उत्सव आणि एवढा मोठा हा गरबा असणारा खेळ, गरबा नावाचा खेळ, या खेळामध्ये सामील होणारी इतकी, याच्यामध्ये सगळीच काही वाईट असतात असं नाही, परंतु एवढ्या प्रमाणामध्ये ती तरुण मुली, ते तरुण मुलं इतक्या प्रमाणामध्ये बिघडतात. अक्षरशः मंडळी, शर्मेनं मान खाली घालायला लावणारी ही गोष्ट आहे. शेवटी महाराष्ट्र काय आणि गुजरात काय, शेवटी देश तर एकच आहे ना आणि हे सगळं आपल्या देशामध्ये घडतं आहे. मंडळी, तज्ज्ञांनी काही याच्यावरती रिसर्च केले आणि याच्यामध्ये तज्ज्ञांचं मत असं निघालं की हा जो काळ असतो आहे तर या काळामध्ये दिवसा उष्णता असते आणि रात्रीची हलकीशी थंडी असते आणि याच्यामुळे शरीरामध्ये, तरुण मुली असतील, मुलं असतील, यांच्या शरीरामध्ये वेगळे जे हार्मोन्स असतात ते हार्मोन्स बदल होत असतात आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये आशा वगैरे इच्छा तयार होतात आणि त्याच्यामधून ते एकत्रित येतात. मंडळी, त्या एकत्रित येण्याला काहीतरी निमित्त असतं आणि ते निमित्त म्हणजे हा नवरात्र उत्सव आहे. दुर्दैवाची गोष्ट मंडळी. खरं तर मंडळी, जे कॉन्डोम्स असतात किंवा गर्भनिरोधक गोळ्या असतात, ह्या गोळ्या किंवा हे कॉन्डोम्स मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असतात. परंतु मंडळी, या गरब्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी गुजरातमध्ये ज्या ठिकाणी एकत्रितपणे ग्राउंडवरती गरबा खेळला जातो आहे त्या ठिकाणी ज्या काही पान टपरे असतात, छोटे छोटे टपरे असतात, तर त्या टपऱ्यांमध्ये सुद्धा हे काही निरोध असतात, कंडोम्स किंवा या गर्भनिरोधक गोळ्या ह्या त्या ठिकाणी भेटल्या जातात. बघा मंडळी, किती शर्मेची बाब आहे. देश आपण म्हणतो चंद्रावरती निघाला, परंतु देश हा चंद्रावरती जात असताना आपण आपली संस्कृती किती पायधुळीस तुळवत निघालेलो आहे. मंडळी, याच्यामधून घडणारे जे परिणाम असतील, विपरीत परिणाम आहेत, ते किती भयंकर आहेत याची कल्पना त्या मुलामुलींना अजिबात नसते. मंडळी, त्या ज्या मुली असतात यांनासुद्धा या क्षणिक मोहामध्ये त्या पडतात. क्षणिक प्रेम, याच्यामधला नेमका प्रेमाचा अर्थ काय त्यांना माहीत नसतो आहे. कोणीतरी आपला उपभोग घेतं आहे, कोणीतरी आपला फक्त उपभोग घेण्यासाठी हे सगळं खोटं तात्पुरत्या स्वरूपाचं प्रेमाचं नाटक करतं आहे, हे सुद्धा त्यांच्या मूर्खांच्या लक्षामध्ये येत नाही आणि याच्यामध्ये सगळं काही घडून जातं. आणि अक्षरशः मंडळी, त्या ज्या मुली आहेत त्यानंतर त्यांना मात्र जाग येते आणि त्या डिप्रेशनमध्ये जातात. काही मुली सुसाईड करतात, म्हणजे आत्महत्या वगैरे करतात. मंडळी, नंतर काही ज्या मुली आहेत याच्यामध्ये सुद्धा काही मुली असे असतात की त्या विशिष्ट मुलानं तो गरबा खेळत असताना मी त्याच्या प्रेमामध्ये पडले आणि नंतर मग त्यानं माझा फक्त वापर करून घेतला, त्याला फक्त माझं शरीर हवं होतं आणि त्यानं मला धोका दिला. जर तो मुलगा मला धोका देऊ शकत असेल, माझा फक्त वापर करू शकत असेल, तर मीही अनेक मुलांचा वापर केला, अनेकांना धोका दिला, तर माझी काय चुकी? असा सुद्धा विशिष्ट मुलींचा माइंडसेट किंवा ज्याला आपण
डोक्यामध्ये अशा प्रकारचं चक्र त्यांच्या घोळतं आणि त्या मुली अशा अनेक मुलांच्या पुढं संपर्कामध्ये जातात, त्यांचा पैसा संपत्ती याच्यावरती नजर ठेवतात. एवढंच नाही, त्या मुली वाम मार्गाला लागतात. खोटं नाही बोलणार, शेवटी आया भगिनी सगळ्यांनाच असतात, परंतु एक मर्यादा ओलांडली ना मित्रांनो, एकदा का त्या मुलीनं मर्यादा ओलांडली ना मित्रांनो, तर ती स्त्री, ती मुलगी ही विषापेक्षा विषारी असते. एक स्त्री ही विषापेक्षा विषारी असते. होय मंडळी, परंतु असं नाही बरं की सगळ्याच महिला सगळ्याच मुली सारख्या असतात. मंडळी, काही मुली साक्षात देवीचं रूप असतात. होय, देवीचं रूप असतात. परंतु एकदा का अशा प्रकारच्या वेगळ्या मार्गाला, वाम मार्गाला मुली लागल्या किंवा मुलं लागली, तर ते नंतर आटोक्यात येणं मात्र शक्य नाही. मग सगळं काही उद्ध्वस्त होऊन जातं. त्यांचं घरदार, त्यांचं पुढं ज्या ठिकाणी लग्न होणार आहे, पुढचा जोडीदार, त्याचं पण आयुष्य सगळं उद्ध्वस्त होऊन जातं मंडळी, एका चुकीमुळं. म्हणून मुलींच्या पालकांनी आणि मुलींनीसुद्धा सावध होणं ही काळाची गरज आहे. मंडळी, खरं तर हा जो गरबा खेळ आहे, हा गरबा खेळ काही वाईट नाही. त्या गुजरातच्या संस्कृतीमधला, त्या परंपरेतला 5000 वर्षाचा, 1000 वर्षापूर्वीचा तो परंपरागत चालत आलेला गरबा खेळ आहे. परंतु तो खेळ वाईट नाही. शेवटी आता दोष द्यायचा तरी कोणाला? कारण हे घोर कलियुगच वाईट आहे असं म्हणूया आपण. कारण इतका पवित्र तो सुद्धा गरबा खेळ आहे, खेळायला सुद्धा अत्यंत छान आहे, मनोरंजक खेळ आहे. परंतु याच्यामध्ये, या गरबा खेळामध्ये काही ठिकाणी जी गाणी वाजतात ना, ती अत्यंत खालच्या लेवलची गाणी आणि मनामध्ये एक वेगळीच वासना वगैरे उत्पन्न करणारी ती गाणी. त्या ठिकाणी येणाऱ्या त्या मुली अत्यंत शॉर्ट्स वगैरे कपडे घालून येतात. आता ते सगळं चित्र विचित्र हे नजरेसमोर जर उभं राहिलं तर अक्षरशः वाटतं हे जग नेमकं चाललं आहे तरी कोणत्या दिशेनं. आणि सुरुवातीलाच तुम्हाला मी बोललो ना की आत्तासुद्धा गावाखेड्यापाड्यातली जुनी माणसं बोलतात की देवाला ह्या पापाचा भार सहन होईना, या धरत्रीला, या धरणीला हे पाप सहन होईना, ती डळमळू लागलेली आहे आणि याच्यामुळे हे जग लवकर बुडणार, अशी वयस्कर माणसं लोक बोलतात. मग अशा गोष्टी बघितल्या का तेच त्यांचं परत विचार आठवतात आणि वाटतं की यायला हे असंच होतं आहे की काय. मंडळी, खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बघा मंडळी, हा नवरात्र उत्सव किती पवित्र उत्सव आहे. देशामध्ये कित्येक ठिकाणी मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे प्रत्येक ठिकाणी तुळजापूरहून आई भवानीची ज्योत आणली जाते. मंडळी, हा उत्सव आणि या उत्सवाच्या काळामध्येच हे सगळं काही घडतं आहे. किती वाईट आणि विचित्र गोष्ट आहे याची कल्पनासुद्धा न केलेली बरी. मंडळी, जे वास्तव आहे, जे सत्य आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न केला. सध्याच्या काळामध्ये अशा गोष्टी कोणीही या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत नाही. परंतु हे मात्र एक नजरेआडचं गुपित आहे. आणि हे नजरेआडचं म्हणण्यापेक्षा तसं जर नीट विचार केला तर सर्रासपणे स्पष्ट डोळ्यांनी बघायला भेटणारं हे चित्र आहे की या नवरात्र उत्सवाच्या या काळामध्ये जे काही गर्भनिरोधक गोळ्या असतील, जे कॉन्डोम्स असतील, निरोध असतील, यांची विक्री अचानक 50 ते 60% एवढी का वाढते. मंडळी, या गरबा खेळायच्या निमित्तानं त्या मुलींना घरामधून बाहेर पडायची मुभा मिळते आणि याचाच फायदा होतो की त्या ठिकाणी आलेली, तुम्हाला आता खालच्याच लेवल एकदम गावरान भाषेत सांगायचं झालं तर जी काही परप्रांतीय असतात तर ती सुद्धा त्या ठिकाणी हात धुवून घेतात. आता समजा गुजरात या ठिकाणी व्यवसाय उद्योगासाठी येणारे बाहेरच्या प्रांतामधली काही मुलं असतील, काही टवाळखोर पोरं असतील, तर त्या ठिकाणी गरब्याच्या त्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींना आकर्षित करून घेतात, त्यांना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढतात आणि त्यांच्यासोबत सगळं काही करतात. सगळ्या काही फिजिकल ॲक्टिव्हिटीज वगैरे होतात. मंडळी, चिंता एकाच गोष्टीची वाटते की हे सगळं काही आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला आवडणार नाही. कारण हा गरबा, हा विषय सध्या मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये सुद्धा हळूहळू उदयास येत आहे. कारण परप्रांतीय लोक गुजरातची असतील किंवा इतर प्रांतामधली असतील तर ते पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणी उद्योग, व्यवसाय, काहीतरी कामधंद्याच्या निमित्ताने येतच असतात. आणि त्यांचे या संस्कृतीमधला जो गरबा खेळ आहे, विशेषतः आपल्या शासनाने हा गरबा या महाराष्ट्रामध्ये आपल्या खेळायला परवानगीसुद्धा दिलेली आहे. याच्यामध्ये मंडळी शासनाचं सुद्धा काहीच चुकीचं ठरत नाही. कारण हा काही वेगळा असशील किंवा वेगळ्या काहीतरी प्रकारचा खेळ नाही. अक्षरशः इतका पवित्र खेळ, जसे आपण महाराष्ट्रामध्ये टिपऱ्या हा खेळ आहे तशाच प्रकारचा हा गरबा खेळ आहे. बघा मंडळी, नेमकं चुकतंय कुणाचं आणि होतंय काय. आणि खरोखरच मग पुन्हा एकदा हे सगळं बोलत असताना त्या जुन्या पिढीजात लोकांचं, जे काही खेड्यापाड्यात लोक असतात त्यांचं बोलणं आठवतं
की ह्या धरणीला ह्या पापाचं वजं सोसत नाही, त्याच्यामुळं आता लवकर कल्की अवतार होणार आणि हे जग बुडणार. तर चला, धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून मला द्या. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.